एका 7 वर्षाच्या मुलीला एक शिक्षक गणित शिकवत होते। त्यांनी तिला प्रश्न विचारला, समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्हा एक पेरू दिला, तर तुझ्याकडे किती पेरू होतील? मुलीने काही वेळ विचार केला आणि बोटे मोजून उत्तर दिले, 4 पेरू। शिक्षक आश्चर्यचकित झाले। त्यांना वाटले की मुलीने नीट ऐकले नसावे, म्हणून त्यांनी प्रश्न पुन्हा विचारला, बाळा, प्रश्न नीट ऐक। समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्हा एक पेरू दिला, तर तुझ्याकडे किती पेरू होतील? मुलगी शिक्षकांच्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे पाहत विचार करू लागली। मागच्या वेळेस मी 4 उत्तर दिलं, तर शिक्षक आश्चर्यात पडले। आता असं उत्तर द्यायला हवं की त्यांना आनंद होईल, असा विचार तिच्या मनात आला। खरं उत्तर देण्याचा विचार तिने केला नाही। तिला फक्त वाटत होतं की आपल्या उत्तराने शिक्षक खुश व्हायला हवेत। तिने पुन्हा बोटे मोजली आणि उत्तर दिले, सर, 4 पेरू असतील। आता शिक्षक निराश झाले। त्यांना वाटले की कदाचित या मुलीला पेरू आवडत नसावेत, म्हणून ती चुकीचे उत्तर देत आहे। त्यांनी प्रश्न बदलून विचारायचे ठरवले, बाळा, समजा मी तुला एक चिकू दिला, मग एक चिकू दिला आणि मग पुन्हा एक चिकू दिला, तर तुझ्याकडे किती चिकू असतील? मुलीने पुन्हा बोटे मोजली आणि उत्तर दिले, सर, 3 चिकू असतील। शिक्षकांना गंमत वाटली की 3 वेळा चुकीचं उत्तर देणारी मुलगी 4थ्या वेळेला बरोबर उत्तर देते। त्यांना वाटलं की आता या मुलीला गणिताची गंमत समजली आहे, म्हणून त्यांनी पहिलाच प्रश्न पुन्हा विचारला, समजा मी तुला एक पेरू दिला, मग एक पेरू दिला आणि मग पुन्हा एक पेरू दिला, तर तुझ्याकडे किती पेरू असतील? मागच्या वेळेचं उत्तर बरोबर आल्यामुळे मुलीचा आत्मविश्वास वाढला होता। तिने फारसा वेळ न दवडता उत्तर दिलं, सर, माझ्याकडे 4 पेरू असतील। हे उत्तर ऐकून शिक्षकांचा संयम सुटला। त्यांनी रागावत विचारलं, तुला डोकं आहे की नाही? जरा मला सांग, 4 पेरू कसे काय होतील तुझ्याकडे? शिक्षकांना रागावलेलं पाहून ती छोटी मुलगी रडू लागली। डोळ्यातून अश्रू वाहत असतानाच ती आपल्या दप्तरात शोधू लागली। दप्तरातून तिने एक पेरू काढला आणि शिक्षकांना म्हणाली, सर, तुम्ही मला 3 पेरू द्याल, पण माझ्याकडे आधीच एक पेरू आहे, त्यामुळे मी 4 पेरू असतील असं उत्तर दिलं। तात्पर्य आपलंही असंच होतं, नाही का? बऱ्याचदा समोरच्याकडून अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही तर आपण आपला संयम गमावतो, पण त्याची बाजू काय आहे हे समजून घेण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही। त्यामागचा तर्क, त्या व्यक्तीची परिस्थिती, संस्कार किंवा ज्या वातावरणात ती व्यक्ती वाढली आहे याचा विचार आपण करत नाही। तेव्हा इथून पुढे जर कधी आपल्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर कृपया समोरच्याची बाजूही समजून घ्या। काय सांगावं, त्याच्याकडे असलेला तो छुपा पेरू आपल्याला दिसतही नसेल कदाचित। अशाच बोधप्रद कथांसाठी शहाणा माणूस या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका शहाणपण शिकवणाऱ्या गोष्टी।